कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. हॅलो. अगं आधी ऐकून तर घे, प्लॅन कॅन्सल आहे. माझ्या या म्हातारीने सगळा प्लॅन फ्लॉप केलाय. का राग येतोय ना मला. मी आता तू मला अजून प्रश्न विचारून इरिटेट नको करू. आधीच माझं डोकं फिरलंय. इथे होती आता फोन. बाय. काय ग, काय झालं? येत आहेत ना मैत्रिणी? हो हो हो. नाही म्हणजे आता त्यांच्याशीच बोलत होते. त्यांना जमत नाही म्हणून प्लॅन कॅन्सल झाला. पण आग्रह करायचा त्यांना. तुझाच जीव रमला असता की नाही? तू मध्ये माती खाल्लीस ना म्हणून सगळं झालंय. म्हातारे. काय म्हणते मी? हो. आग्रह ना मी खूप केला आहे त्यांना, पण त्या नाहीच म्हणतात. मग आता किती फोर्स करणार. मग म्हटलं जाऊ दे. मग मी शेवटी अखिलला फोन केला. म्हटलं बाबा कोणी नाही तर तू तर ये, मला जरा बरं वाटेल. तू कसलं काय, त्यालाही वेळ नाहीये, तोही नाही येते. नाही, तू नको काळजी करूस. मी बोलते अखिलशी. मी सांगते त्याला तुला वेळ द्यायला. हाय, कसा वेळ देणार तो? मला काल रात्रीच सांगत होता इतका वर्कलोड आहे, त्याला श्वास घ्यायलाही वेळ मिळत नाही. आणि कसं इतकं काम असलं की डिस्ट्रीब्यूट व्हायला पाहिजे ना ते. पण आकाशला काही नाहीये, त्यामुळे कसं कसं डिस्ट्रीब्यूट करणार तो सगळं काम. आकाश नाहीये? तो सकाळीच गेला ना ऑफिसला. नाही, आम्हाला कोणाला तर सांगितलं नाही त्याने. आणि अखेरी भास्कर दादालाही विचारलं तर तोही म्हणाला की काहीतरी महत्वाचं काम आहे, तिकडे जायचंय. त्याच्याकडेही वेळ नाहीये. काय ना, कोणालाच वेळ नाही आहे. त्यात वसुवहिनी नाहीये. आई, आकाश दादाही नाही, वसुवहिनी नाही. कुठं गेले असतील हे दोघं? हा, हे म्हणजे दोघं एकत्र फिरायला तर नसतील ना गेले? नाही, गेले तरी मला काही प्रॉब्लेम नाहीये, पण मला काळजी वाटते हो. नाही म्हणजे वसुवहिनीमुळे आकाश दादाला काही झालं तर? हाय हाय, हा दिवा. बापरे, हा दिवा विझला हो आपोआप. बापरे, हे तर आकाश, आओ लवकर या. काय झालं? काय ओरडलीस कशाला? काय होतंय का? नाही, दिवा विसला. मग ठीक आहे, विजला असेल वाऱ्याने, त्यात काय एवढं? नाही नाही, वाऱ्याने नाही, हे कुठेतरी वेगळेच संकेत आहे. अपशकुनाचे. आकाशाचा जीव धोक्यात आहे. उगाच काहीतरी बडबड करू नकोस. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.